नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक आहे 15 जुलै 2026. तर मागील आम्ही व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात एल निनो अति तीव्र सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज दिला होता. तर ते सध्या अजूनही मोठ्या प्रमाणात एल निनो आहे. राज्यामध्ये पाऊस बंद आहे. पुढील 72 तासामध्ये परत एकदा मान्सून न्यूट्रल अवस्थेमध्ये येऊ शकतो. म्हणजे ज्या काही भागामध्ये स्थानिक कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्या भागामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतात. ते जिल्हे कुठले आहेत ते सविस्तर थोडस माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला आपण मुंबई, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस येणाऱ्या 72 तासात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर नाशिक असेल, नंदुरबार असेल आणि खाली इकडं अहिल्यानगर याही पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात येणाऱ्या 72 तासात मुसळधार पाऊस मेघगर्जनासह होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर असेल, बीड, परभणी आणि जालना खालचं इकडं लातूर, धाराशिव, नांदेडचा काही भाग, हिंगोली याही पट्ट्यामध्ये येणाऱ्या 72 तासात हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर विदर्भच्या पट्ट्याचा जर विचार केला तर विदर्भच्या पूर्व भागात नागपूर आणि इकडं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात पुढील 48 तासामध्ये काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकता असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर अकोला आणि अमरावती या भागात पुढील 72 तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक सॅटेलाइट कडून अंदाज आहे. तर खालचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये व कोल्हापूरचा पश्चिम भाग, सांगलीचा पूर्व भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम आणि पूर्व भाग या दोन्ही पट्ट्यामध्ये हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो येणाऱ्या 72 तासामध्ये. तर सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर असेल, अक्कलकोट, बार्शी आणि इकडे मोहोळ, पंढरपूर, सांगोला याही पट्ट्यामध्ये काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मुसळधार पाऊस येणाऱ्या 72 तासात सुरुवात होऊ शकता असा एक अंदाज. वाऱ्यामध्ये स्थानिक कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन या भागात हलका ते मध्यम तर काही भागात मेघगर्जनासह मुसळधार पाऊस येणाऱ्या 72 तासात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर शेतकऱ्यांसाठी काही मी निसर्गातील काही संकेत देणार आहे की ते आपण पाऊस कसं ओळखावे. पहिला मी जनावरे जर एकीकडे तोंड करून सतत उभा राहत असेल तर येणाऱ्या 72 तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. आणि पक्षी जर अगदी जमिनीजवळून जर उडत असेल, चिमणी आणि इतर पक्षी, तर समजून घ्यावे की आपल्या भागामध्ये पुढील 48 तासामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकतो. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पथदिवे आहेत, मोठ्या प्रमाणात पथदिवे संध्याकाळच्या टायमाला त्याचा प्रकाश वरच्या बाजूला दिसत असतो. जे ग्रामीण भागात राहणार आहेत त्यांना लगे कळते की प्रकाश वर पांढरा जर रंग असेल तर समजून घ्यावे की आपल्या भागामध्ये अजून पाऊस नाही म्हणून. तर त्याचा रंग जर भगवा म्हणजे लाल रंगामध्ये दिसत असेल तर आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण होत आहे आणि पुढील 72 तासामध्ये पाऊस होऊ शकतो. तर आणखीन काही संकेत झालं तर एकदम वारा असं गरम असेल आणि संध्याकाळी किंवा दुपारी नंतर एकदम थंड होत असेल तर समजून घ्यावे की पुढील 24 तासामध्ये आपल्या भागात पाऊस होऊ शकतो. तर आणखीन थोडं संकेत द्यायचं झालं तर हळदीचं झाड असतं त्या झाडाला फुलं असतात, म्हणजे कन्नडमध्ये त्याला बनचिक्की म्हणतात. जर सकाळी 5:30-6 वाजता जर त्याचं फुलं खाली पडलं तर समजून घ्या की पुढील 48 तासामध्ये आपल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. हे शेतकऱ्याने थोडस अंदाज लक्षात घ्या, कारण शेतकऱ्यांच्या बांधावर हे झाड मोठ्या प्रमाणात असतात. आणखीन थोडं सांगायचं झालं तर जर सरपटणारे प्राणी जर सतत बाहेर पडत असतील तर ते समजून घ्यावे की
त्या भागामध्ये पुढील 48 तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर आणखीन काही निसर्गाचे संकेत आहेत की सूर्याभोवती जर अ, अ, सप्तरंगी जर किरणे जर असतील तर त्या कलर असतील तर त्या पुढील 72 तासामध्ये त्या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. निसर्गाचे काही ठोकताळे आहेत ते आपण जर लक्ष दिला तर पुढील 3 दिवसापर्यंत आपल्याला शेतकऱ्यांना अंदाज कळतो की पाऊस होणार आहे की नाही पुढील 3 दिवसामध्ये. धन्यवाद.